नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत आज राजेंद्र भाऊ कांडेलकर आहे. जय भोले नीम शक्ती निंबोळी अर्काचे मालक. मी यांना असा प्रश्न विचारणार आहे की भाऊ, सेंद्रिय शेतीबद्दल सेंद्रिय शेती का करावी? सेंद्रिय शेती आपल्या आरोग्यालाही चांगली आहे आणि आपला खर्चही वाचवते. आणि सेंद्रिय शेतीचे फायदे काय पिकांना? पिकांना आपले मित्रकिडी मरत नाही, शत्रुकिडीच मरतात. मित्रकिडीला आपले तकलीफ होत नाही आणि पीक बी एक चांगलं जोरात आणि जोमानं येतात. आणि तुम्ही हे तयार करताना याचा नैसर्गिक वापर करता का? हां, सर्व नैसर्गिक. याच्यात कोणतं केमिकल आम्ही टाकत नाही. आम्ही सर्व जैविकच वापर करतो. जसा दशपर्णी अर्क, आता आम्ही तिथं दशपर्णी अर्क बनवला आहे. तुम्हाला अजून आमचं टॉनिक बनवली आहे आम्ही ना, निंबोळी अर्क. आणि तुम्ही हे एक कॅन किती लिटरची आहे? हे 5 लिटर. 5 लिटरची आहे. हा वास पण छान येते, ओरिजिनल आहे. आणि एक कॅन किती रुपयापर्यंत देता तुम्ही एक कॅन? आमच्या घरून नेले तर 300 रुपयात. आणि होम डिलिव्हरी नेली तर 400 रुपये. 400 रुपये 5 लिटर. हां हां. आणि कुठं कुठं जाते तुमचा माल? आमचा अकोला ते नाशिक, इकडे बुलढाणा ते बरामपूर, पूर्ण MP. म्हणजे बरेचसे कस्टमर आहे तुमचे? हा, आमचे चांगले शेतकरी जे जुने आहे ते आपला पारंपरिक दरवर्षी प्रमाणे घेत राहतात. भाऊ, माझा असा एक प्रश्न आहे की सेंद्रिय शेती का करावी? सेंद्रिय शेतीपासून काय फायदा आहे? आज आता मोदी सरकारचंही म्हणणं आहे की बा तुम्ही ना सेंद्रिय शेती करा, काहून की आपल्या विदेशातून आपले खतं येतात, तर ते आपण स्वतः घरी बनवले तर फारच चांगलं. कांडूळ खत बनवा, कंपोस्ट बनवा, तुम्हाला लय पर्याय आहे. आपलं यश नाही. आणि तुम्ही निंबोळी अर्कामध्ये म्हणजे तुमचे काय काय प्रोडक्ट आहे मला सांगून द्या, माहिती सांगता का? आमच्याकडे निंबोळी तेल आहे, निंबोळी अर्क आहे, हा. निंबोळी ढेप आहे. ढेप आमच्याकडे चांगल्या प्रकारची. हिच्यात तेल काढलेलं नाही, हिचं तेल काढलेलं नाही, हिच्यात माती गोटा मिक्स नाही. 1 नंबरची पावडर आहे आमच्याकडे निंबोळी अर्काची. हो हो, हे छान आहे. हा, हिच्यातलं तेल काढलेलं नाही. आणि हे कसं म्हणजे कसं आहे, एक पोतं किती किलोचं असते यांचं? हे आपलं आहे 40 किलो 1400 रुपयात. 40 किलो 1400 रुपये ओरिजिनल. हिच्यात माती गोटा. आणि आपण हे कशासाठी वापरू शकतो? कोणत्या पिकांसाठी वापरू शकतो? कपाशीसाठी एकरी 10 किलो वापरू शकता, केळीसाठी एकरी 40 किलो. आणि मिरचीसाठी, टमाट्यासाठी, त्याच्यासाठी त्याच्यासाठी तर वापरावंच लागेल. त्याच्यापासून हा आपला वास चालू राहते, कोणते कीटक येतील नाही, काहून की तिथं मच्छर पण येत नाही, काहून की हा वास कीटकांना पसंत नाही. हा हा. तर ते तिथं ते थांबत नाही, काहून की तुम्ही निसर्गाचे तर किटाणू मारू शकत नाही. तुम्ही मारलं तर तिसऱ्या दिवशी तुमच्या वावरामध्ये किटाणू येऊन जातात. किती भारी मारा, तुम्हाला 8 दिवसाच्या अगोदर. आणि शरीराला पण ते हानिकारक आहे. हा, शरीराला हानिकारक आहे. तुम्ही याचा वापर करायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं, काहून की कमी खर्चात 5 लिटर तुम्हाला 400 रुपयात कोणीच देणार नाही. घरून आमच्या 300 रुपयात. आणि हे पंपाला कसं टाकायचं? हे तुमची कपाशीचं वयानुसार टाकायचं. डोस म्हणजे लहान असली तर 100 टाकायचं, मोठी असली तर 200 टाकायचं. एका प्रतिपंप 25 पंप होता. 200 बी 225 पंप होता. 5 एकराचा फवारा तुम्हाला 400 रुपयात घरपोच भेटून जाते. बघा मित्रांनो, नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत आज राजेंद्र भाऊ कांडेलकर आहे. आणि यांना आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मी त्यांचे आभार मानतो. त्यांचं म्हणणं आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय. मला यांच्यापासून यांचं एक समजलं की सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनांचा वापर करून, खते, औषधे, पारंपरिक बियाणांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते, विषमुक्त शेती केली जाते. सेंद्रिय शेती म्हणजे चांगलं आहे. आज आपल्या शेतकऱ्यांना, बरेचशा शेतकऱ्यांना या शेतीचं खूप महत्व आहे, सेंद्रिय शेती करण्याचं खूप महत्व आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती करणं लय चांगलं आहे. आणि बघा यांचं निंबोळी पण लय आणलेली आहे ना. निंबोळी आमची आहे तरी 3 ठिकाणी स्टॉक आहे आमचे असे मोठमोठाले. आता हे इथं आम्ही ना आता पाण्याच्या अभावी इथं ठेवलेली आहे. आणि बघा मित्रांनो, यांनी इथं निंबोळी अर्क पण खूप छान बनवलेला आहे. इकडे तुम्हाला दशपर्णी अर्क आहे आमचा. हे पानं
हे आता आम्ही पानं काढलेले आहे हिच्यातले. बघा हिच्यात मित्रांनो, आम्ही ना गांडूळ खतासारखंच आहे. 19 प्रकारचे हिच्यात 51 प्रकारचे झाडाचा पाला टाकेला आहे. अजून फळं आणि याचे फायदे काय आहेत दादा? याच्यापासून कीटक येतीलच नाही. हे कीटकनाशक म्हणून याचा वापर होतो आणि टॉनिकचाही होतो. असं हिच्यात आम्ही फळांचाही वापर केला आहे. फळं टाकेला आहे, अजून पाला टाकेला आहे. हे इकडे दाखव. हे आमचे टॉनिक आहे. हा, हे यांची टॉनिक आहे. हा 10 पर्णी आहे, तिकडे निंबोळी आहे. बघा मित्रांनो, एकदम अगदी औषध म्हणजे एकदम आयुर्वेदिकच आहे असंही म्हटलं चालेल. पूर्ण आम्ही सेंद्रिय शेती त्याच्यामध्ये करतो. केमिकल काहीच नाही मित्रांनो. 25 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो. महाराष्ट्र शासनानं आम्हाला पुरस्कार बी दिला. हो का? पंजाब नैनिताल वाल्याने प्रमाणपत्र दिले. सेंद्रिय शेती मी 25 वर्षापासून करत आहे. हो. आम्ही खताचा वापर बी बंद आहे आमचा आणि कीटकनाशक बी बंद आहे. पिकांसाठी चांगला आहे. बघा मित्रांनो, सेंद्रिय शेती पिकांसाठी खूप चांगली आहे. आणि हिच्यामध्ये विषमुक्त, पहिली गोष्ट तर विषमुक्त आहे. हिच्यामध्ये केमिकल काहीच नाही. हिच्यामध्ये सर्व नैसर्गिक आपत्तीच आहे.